जालन्यासह यवतमाळ आणि जळगावमध्ये 10वीच्या पेपरला कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली। दरम्यान मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा मात्र फज्जा उडाला। 10वी परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पेपरच्या पहिल्याच दिवशी फोल ठरले। 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली आहे। शाळेच्या भिंतींवरून उड्या मारून हॉलमध्ये कॉपी पुरवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। जळगावमध्ये सुद्धा 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। काही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बहाद्दरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलंय। परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसून आले। जालन्याच्या बदनापुरात सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। शिक्षण विभागाचे कर्मचारी असताना देखील कॉपी पुरवल्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय। शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या। बदनापूर येथे पेपर फुटीबाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती, तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये CSC काही केंद्र आहेत। प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल। दुसरीकडे जालन्यातच मंठा तालुक्यातील तळणी या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सुद्धा कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवली जाताना शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होतोय। तर तिकडे यवतमाळच्या महागावात सुद्धा पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटलाय। पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। तर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान पेपर फुटीची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल।